नमस्कार लाडक्या बहिणींनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बऱ्याच साऱ्या महिलांच्या खात्यामध्ये जो काही जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही, याचबरोबर मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा थकीत हप्ता आता कधी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार याची प्रतीक्षा राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणी करत आहेत। तर लाडक्या बहिणींना या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। लाडकी बहीण योजनेसाठी जो काही मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता, या हप्त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या महिला अपात्र आहेत, याचबरोबर ज्या महिलांची अद्यापही केवायसी झाली नाही त्यांना कोणतं काम करावं लागणार आहे, ज्या महिलांची केवायसी झालेली आहे त्यांना खरंच मार्च आणि एप्रिलचा 2 हप्ते एकत्र येणार का, या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर आपण जर पाहायला गेलं तर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे की ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते पेंडिंग आहेत, थकीत आहेत, त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुढच्या येणाऱ्या हप्त्याबरोबर पैसे येणार आहेत। म्हणजे आता राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना जवळपास जानेवारी महिन्यापर्यंत फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते भेटलेले आहेत, परंतु मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे 1,500 रुपये मिळून असे 3,000 रुपये महिलांचे थकीत आहेत, पेंडिंग आहेत। तर त्या महिलांना जवळपास येणाऱ्या 2 दिवसामध्ये म्हणजे ज्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संपूर्णपणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आलेली आहे। राज्यातल्या 1,90,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1,500 आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये येणार आहेत। जवळपास 1,90,00,000 महिलांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 3700 ते 3800 कोटी रुपये येणार आहेत। याचबरोबर एप्रिल महिन्याचे सुद्धा राज्यातल्या 1,90,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3700-3800 कोटी रुपये येणार आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर 7,000 ते 7,200 कोटी रुपयाचा एकूण मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये 2 दिवसापासून वाटपाला सुरुवात होणार आहे। आणि हा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। आणि लाडक्या बहिणींच्या म्हणजे महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। परंतु ज्या महिलांचं उत्पादन 5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये येणार नाहीत। ज्या महिलांनी अद्यापही केवायसी केलेली नाही त्या सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत। याचबरोबर ज्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक महिला आहेत, जो 2 पेक्षा अधिक लाभार्थी महिला आहेत, त्या महिलांना सुद्धा हा हप्ता येणार नाही। उदाहरणार्थ एखादं कुटुंब आहे, एखाद्या कुटुंबामध्ये सर्वच लाडक्या बहिणींनी, सर्वच महिलांनी फॉर्म भरलेला असतील, आता एखाद्या कुटुंबामध्ये 3 महिला असतील, या तिन्ही महिलांना पात्र केलं जाईल किंवा तिन्ही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येतील असं नाही, कारण की राज्य सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुटुंबामध्ये फक्त 2च महिला पात्र राहतील, 2 पेक्षा अधिक महिलांना लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे एखाद्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक महिला असतील तर त्यांना लाभ येणार नाही, फक्त कुटुंबामध्ये 2च महिलांना हा लाभ मिळणार आहे। याचबरोबर ज्या महिलांच्या खात्यावरती म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जानेवारी, फेब्रुवारी किंवा डिसेंबर, नोव्हेंबरचे पैसे आलेले नसतील तर या मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याबरोबर हे सर्व पैसे येणार असल्याची माहिती सुद्धा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून अशी माहिती दिलेली आहे। याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या नावावरती जमीन आहे, ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना ऑलरेडी 1,000 रुपये महिना पीएम किसान आणि नमो शेतकरी अंतर्गत मिळत आहे। त्यामुळे त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त महिन्याला 500 रुपये भेटणार आहेत, आतापर्यंत भेटत आलेले आहेत। आणि मार्च महिन्याचे 500 आणि एप्रिल महिन्याचे 500 असे मिळून 4,000 रुपये त्या पीएम किसान आणि नमो शेतकरी अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये फक्त लाडक्या बहिणीचे 500 रुपये महिन्याला जमा होणार आहेत। एकंदरीत महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून येणाऱ्या 2 दिवसामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा थकीत हप्ता या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरित होऊ शकतो। राज्यातल्या 1,90,00,000 महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता येणार आहे। ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही त्यांना मात्र हा हप्ता येणार नाही। ज्यांनी योग्य पद्धतीने जर केवायसी केलेली असेल तर त्याच महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता येणार आहे। 2 पेक्षा अधिक लाभार्थी एखाद्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी महिला असतील तर त्यांच्याही खात्यामध्ये हा हप्ता येणार नाही। याचबरोबर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या कालखंडामध्ये ज्या महिलांचे हप्ते आले नव्हते किंवा ज्या महिलांचे मागचे हप्ते थकीत आहेत त्या सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये येणाऱ्या मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याबरोबर हे सगळे पेंडिंग हप्ते महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत।
अशी माहिती आपल्याला सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे, महिला व बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका। तर लाडक्या बहिणींनो, तुर्तास तेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।